मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसूजा. आज आपण ऑल सोल्स डे म्हणजे सर्व मृत भाविकांचा स्मृती दिन साजरा करत आहोत. या दिवशी ज्या व्यक्ती आपण ज्यांच्यावर प्रेम केलं आहे आणि ज्यांनी आपल्यावर प्रेम केलं आहे आणि ते आपल्या अगोदर परमेश्वराकडे पोहोचले आहेत, मृत झालेले आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचा दिवस आहे. या दिवशी आपण विशेषतः त्यांच्याकरता प्रार्थना करायला हवी, कारण आपण जे काही आज आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. त्यांचे श्रम, त्यांचे आपल्यासाठी असलेले त्याग आणि त्यांचं प्रेम हे सर्व आपण जे काही आहोत ते करण्यासाठी खर्च झालेला आहे. त्यामुळे आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत आणि त्यांचं ऋणी असलं पाहिजे. त्यांनी जे काही आपल्यासाठी केलं आहे त्यासाठी. जे आत्मे पर्गेटरीमध्ये असतात त्यांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे, कारण ते स्वतःसाठी प्रार्थना करू शकत नाही. जर आपण त्याच्यासाठी प्रार्थना केली नाही तर कदाचित दुसरं कोण सुद्धा करणार नाही. चर्चला भेट देणं, त्याचप्रमाणे स्मशानभूमीला भेट देणं आणि एक आमचे बाप्पा, आमच्या स्वर्गीय पित्या आणि एक आपला विश्वास, ह्या प्रार्थना जर आपण म्हटल्या तर इंडल्जन्सेस त्यांना मिळू शकतात. इंडल्जन्सेस म्हणजे पापापासून सुटका. आणि जर आपण ह्या गोष्टी आपल्यासाठी केल्या तर आपल्यालाही आपल्या पापातून सुटका मिळू शकते. आजच्या दिवशी एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त मिसाबलीला हजर राहू शकते. आणि आज आपण आपल्या स्वतःच्या मृत्यूचाही विचार केला पाहिजे, कारण एक दिवस आपणही मरणार आहोत आणि कदाचित आपण पर्गेटरीमध्ये असू. त्यावेळेला आपल्या जवळची माणसं, सर्व मृत व्यक्तींच्या स्मृतीदिनी आपल्यासाठी प्रार्थना करत असतील. आपण परमेश्वराला सुद्धा आभार मानले पाहिजेत, त्याच्याशी आपण कृतज्ञ असलं पाहिजे, कारण त्याने आपल्यासाठी खूप काहीतरी केलेलं आहे. पहिल्या प्रथम त्याने आपल्याला असे सुंदर प्रेमळ आईवडील दिलेले आहेत. त्याप्रमाणे अनेक व्यक्ती आपल्याला दिलेल्या आहेत, ज्यांनी आपल्यावर खूप प्रेम केलं, माया केली आणि त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या त्यागामुळे आणि त्यांच्या काळजीमुळे आपल्याला आपण एक चांगली माणसं होण्यासाठी, ह्युमन बिईंग्स होण्यासाठी मदत केलेली आहे. त्यांचे आभार मानले पाहिजेत. आभारी.